बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची जयंती आज अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी झाली। या निमित्तानं ठिकठिकाणच्या राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतर देशभरात रामनवमीचा उत्साह वाढलाय। यंदाही त्याची प्रचिती आली। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीतील आदर्श व्यक्तिमत्व। सत्य, त्याग आणि धर्माचं प्रतीक मानले जाणारे श्रीराम रघुकुल वंशी राजा दशरथ आणि कौसल्याचे पुत्र होते। मर्यादा, सत्यवचन आणि पितृआज्ञा पाळणाऱ्या श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं। आज प्रभू रामचंद्रांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध धार्मिक उपक्रमांनी पार पडली। मंगळवार पेठेतील श्रीराम तरुण मंडळाच्या वतीनं आज सकाळी 8 वाजल्यापासून राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर दुपारी 12 वाजता जन्मकाळ सोहळा आणि महाप्रसाद झाला। मंदिरातील राम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमान यांची अत्यंत सुंदर पूजा बांधण्यात आली। तर इथल्या राम गल्लीत यंदाही घरोघरी रामनवमीनिमित्त गुढ्या उभारल्या होत्या। तर इथल्या राम मंदिराच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाचगावातील राम मंदिरातही आज अभिषेक, आरती आणि दुपारी 12 वाजता राम जन्मकाळ सोहळा साजरा झाला। शाहूपुरी चौथ्या गल्लीतील राम मंदिरात आज भाविकांची रीघ लागली होती। पुजारी कुलदीप भोसले यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला। या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण यांची आकर्षक रूपात पूजा बांधली होती। दुपारी 12 वाजता पाळणा गायन झालं। त्यानंतर महाप्रसाद वाटप झालं। तर सायंकाळी श्रीधर सुतार यांचा भावभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला। रामनवमीनिमित्त कोल्हापुरातील सर्वच साईबाबा मंदिरात आज मोठा उत्सव पार पडला। कसबा पावडा इथल्या अष्टेकर कॉलनीतील सुनील जाधव यांच्या वतीनं रामनवमी उत्साहात साजरी झाली। अभिषेक, आरती आणि महाप्रसादाचं वाटप करून प्रभू रामचंद्रांचा जय जयकार झाला। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर प्रांगणातील राम मंदिरात आज मोठ्या भक्तिभावानं रामनवमी साजरी झाली। छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या मंदिराचं व्यवस्थापन पाहिलं जातं। या मंदिरात श्रीराम आणि सीता यांच्या आकर्षक संगमरवरी पूर्णाकृती मूर्ती आहेत। आज या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। तर रामनवमीनिमित्त श्री अंबाबाई देवीची सुद्धा आज आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। रामनवमीच्या निमित्तानं आज रामाचा पार आणि अंबाबाई मंदिर इथं भाविकांची गर्दी झाली होती। दरम्यान रंकाळवेश तालीम मंडळाच्या वतीनं साईबाबा मंदिरात रामनवमीचा कार्यक्रम पार पडला। दुपारी 12 वाजता पाळणा गायन झालं। त्यानंतर रामजन्मकाळ सोहळ्याबरोबरच आरती करण्यात आली। तसंच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आणि तालमीचे अध्यक्ष दिलीप माने, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, संजय शिंदे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते आणि भाविक तसंच महिलांच्या उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मिरजकर तिकटी इथं रामनवमी उत्साहात साजरी झाली। दुपारी श्रीरामांचा जन्मकाळ पारंपरिक पद्धतीनं पार पडला। यावेळी जय श्रीरामच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। महिलांनी पाळणा गायल्यानंतर सुंठवडा वाटून जन्मोत्सव साजरा केला। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी दीपक देसाई, विलास मोहिते, हिंदूराव शेळके, श्रीकांत पौंडकर, बाबा पार्टे, दीपक भिवटे यांच्यासह हिंदू एकताचे कार्यकर्ते उपस्थित होते। दिलबहार तालीम मंडळानं रामनवमी विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी केली। गेला सप्ताहभर श्रीराम पारायण, मंत्रपठण अखंडपणे सुरू होतं। आज सकाळी श्रीराम मूर्ती आणि साई मूर्तीला अभिषेक, आरती कार्यक्रम पार पडले। दुपारी पाळणा झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संजय डमकले, किरण भट, महेश भिसे, प्रदीप गोते, राजू माने, पद्माकर कापसे उपस्थित होते।